नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोदीजींनी गेल्या 12 वर्षापासून पंतप्रधान म्हणून काम करत असताना हे देशाला मजबूती देण्याचं काम केलं. या देशातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याचं काम केलं. अगदी शेतकरी असेल, युवा असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, या सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काम केलं. आज देश आपण बघतोय की एक मजबूत शक्ती म्हणून पुढे येतोय. मग संरक्षण क्षेत्रात असेल, केलेली प्रगती असेल, किंबहुना आपण बघतो की दळणवळणाची साधनं जी आज देशामध्ये उभी राहिलेली आपण बघतोय, मोठमोठ्या इंडस्ट्रीज बघतोय, IT हब बघतोय. या सगळ्या बाजूनं बघतो आपण की मोदीजींनी या देशाचा विकास केला. आज जगातली एक मजबूत अर्थव्यवस्था, की जगातली 4 नंबरची अर्थव्यवस्था म्हणून आपल्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेकडे बघितलं जातं. येणाऱ्या कालखंडामध्ये जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था या देशाची झालेली आपण पाहाल. त्यामुळं मोदीजींनी या देशाला बळकट करण्याचं काम केलंय आणि आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात जास्त वेळ काम करणार, जास्त वेळ पंतप्रधान म्हणून काम करणारे हे मोदीजी हे देशाचे एकमेव पंतप्रधान आता आहेत. अजून 3 वर्ष, पुढची 5 वर्ष असा अजून खूप मोठा कालखंड मोदीजींचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे त्यांच्या कालखंडामध्ये हा देश एक विकसित राष्ट्र म्हणून मजबूतीने पुढे आला. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचा किंवा समाजाला झाला पूर्ण सोलापुरात शेतकऱ्यांचा शहरात उद्रेक नाही, आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती आता मला मिळाली आणि आपण त्याची माहिती मी घेतली. कारण शेतकरी बांधवांनी जे आंदोलन केलंय या संदर्भातलं माझ्याकडे कुठलं निवेदन आलं नव्हतं. पण निवेदन आलं नाही म्हणून माझी जबाबदारी नाही अशातला विषय नाही. बिलकुल आमची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना बिल का मिळालं नाही याची तातडीनं माहिती घ्यायला मी आता सांगितलेली आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल मिळालं पाहिजे. या संदर्भात काय करता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून मी निर्णय घेईन. रोहित पवार आंदोलन करायला आंदोलन करायला संपूर्ण कर्जमाफी झाली पण हट्ट झाला शिवाय चौकात नाही मिळाली अशा परवानगी नाही तर आंदोलन आता रोहित पवारांचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. आज आपण बघतो की जवळजवळ राज्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते. 2 लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना माफी दिल्यानंतर तर प्रत्यक्षात माफीची आता रक्कम शेतकऱ्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि शेतकऱ्याला त्यातून रिलीफ पण मिळेल. पण असं असताना विनाकारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, शेतकऱ्यांना चुकीच्या दिशेने मार्गदर्शन करणं आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा हा खेळ आहे. रोहितजींचा आपला इतिहास आपल्याला माहिती आहे काय की मूळ याच्याकडं म्हणजे जवळजवळ एवढी मोठी कर्जमाफी दिल्यानंतर सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, ते न करता अगदी काय अडचणी असतील तर त्या चर्चाही केली पाहिजे. तर ती चर्चा न करता आता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या म्हणून आंदोलन, आता कर्जमाफी दिलेली ती कुणाला मिळणार आहे. त्यामुळं आपण एकदा आपल्या गरिबांमध्ये झाकलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे. आपल्याकडे 4 बोटं राहतात. त्यामुळं त्यांचं आंदोलन हे हा फक्त स्टंट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारनं केलेली आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता या महिनाअखेरीला चालू होते. त्यामुळं हा केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी आणि शेतकऱ्यांच्या पुढं चुकीचं काहीतरी आहे हे भासवण्यासाठी त्यांनी केलेलं नौटंकी आहे.